कोल्हापूरचे भाजप नेते समरजित घाटगे यांच्यासाठी शरद पवारांनी जाळ टाकल्याची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे। त्यामुळे भाजपनेही त्यांची समजूत काढून त्यांना विधान परिषदेची ऑफर दिल्याचं समजतंय। दरम्यान समरजित घाटगे यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन आपली भूमिका जाहीर करण्याचं सांगितलंय। त्यामुळे समरजित घाटगे हातात कमळ धरणार की शरद पवारांच्या राष्ट्रवादीची ते तुतारी फुंकणार यावरून सध्या राजकीय चर्चांना उधाण आलंय। एखादा युवा काहीतरी चांगलं करू पाहत असेल तर त्याचं आपण सगळ्यांनी स्वागत केलंच पाहिजे। भेटून त्यांच्याशी चर्चा करणार आणि विनंती करणार आहे की त्यांनी एवढ्या लवकर हा निर्णय घेऊ नये। राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे आणि भाजपचे धनंजय महाडिक यांच्यात जी रस्सीखेच चालली आहे ती कोल्हापूरच्या समरजित घाटगे यांच्यासाठी आहे। कारण आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर समरजित घाटगे हातातलं कमळ सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तुतारी हाती घेण्याची शक्यता आहे। समरजित घाटगे हे शरद पवारांच्या संपर्कात असल्याची माहिती एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। कोण आहेत समरजित घाटगे ते एकदा पाहूयात। समरजित घाटगे पेशानं सीए। समरजित घाटगे यांचा 2019 पूर्वी भाजपमध्ये प्रवेश। भाजप जिल्हाध्यक्ष पुणे म्हाडाचे अध्यक्ष म्हणून काम पाहिलं। 2019 साली भाजप सेना युतीमध्ये तिकीट नाही, मुश्रीफांविरोधात अपक्ष लढले। पहिल्यांदाच लढून 90,000हून अधिक मतं घेत लक्ष वेधलं। आता घाटगे यांनी बदल हवा तर आमदार नवा म्हणत मुश्रीफांविरोधात शड्डू ठोकलाय। समरजित घाटगे यांनी येत्या 23 ऑगस्टला कार्यकर्ता मेळावा आयोजित केलाय। त्यात ते त्यांची भूमिका जाहीर करणार आहेत। त्याआधीच भाजपनं त्यांना विधान परिषदेची ऑफर दिल्याचंही समजतंय। शरद पवार यांनी समरजित घाटगेंसाठी फिल्डिंग लावल्याचं लक्षात आल्यावर भाजपनं त्यांची समजूत घालण्यासाठी धावाधाव सुरू केली आहे। समरजित घाटगेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, पण विधानसभा लढण्यावरती ते ठाम असल्याचं समजतंय। समरजित घाटगेंना मी अनेक वर्ष ओळखते। अतिशय कर्तृत्ववान एक युवा आहे। खूप संघर्ष त्यांनी आयुष्यात केलेला आहे आणि अर्थातच जर ते महाराष्ट्राच्यासाठी काही करू पाहत असतील तर एखादा युवा काहीतरी चांगलं करू पाहत असेल तर त्याचं आपण सगळ्यांनी स्वागत केलंच पाहिजे। नव्यानं जे राज्यामध्ये महायुतीचं जे समीकरण झालं याच्यामध्ये राष्ट्रवादी पक्ष आमच्यासोबत आला आणि त्यामुळं त्यांनी जे गेले काही वर्ष या विधानसभेसाठी कष्ट केलेलं होतं त्यामध्ये त्यांना अडचण निर्माण झालेली लक्षात आली आणि म्हणून कदाचित त्यांनी हा निर्णय घेतला असावा। भेटून त्यांच्याशी चर्चा करणार आणि विनंती करणार आहे की त्यांनी एवढ्या लवकर हा निर्णय घेऊ नये, काही दिवस थांबून एकदा वरिष्ठांशी चर्चा करून मग निर्णय घ्यावा अशा पद्धतीची विनंती मी त्यांना आज करणार आहे। समरजित घाटगेंनी विधानसभेसाठी जय्यत तयारी सुरू केलेली असताना शरद पवारांनीही त्यांच्यासाठी जाळ फेकलंय। त्यामुळे भाजपची शिष्टाई कामी आली नाही तर येत्या विधानसभेला अजितदादांचे विश्वासू असलेल्या हसन मुश्रीफांविरोधात समरजित घाटगेंचा सामना रंगण्याची चिन्ह आहेत। तसं झालं तर लोकसभेत अहमदनगरमध्ये जसं निलेश लंकेंनी अजितदादांची साथ सोडत तुतारी हाती घेतली तसाच प्रकार विधानसभेमध्ये कागलमध्ये पाहायला मिळू शकतो। विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।